नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आंब्यावरील अत्यंत घातक अशा भुरी रोगाची लक्षणं आणि त्याचं नियंत्रण कसं करावं याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आंब्यावरील आपण मोहराचा जर विचार केला तर आंबा मोहरावरती वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो। त्यातल्या त्यात भुरी रोग जो एक बुरशीजन्य रोग असून तो ओइडियम मँजिफेरी नावाच्या बुरशीमुळे होत असतो। या रोगाला बोली भाषेमध्ये भुरी म्हटलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की भुरी म्हणजेच राख, जी राखाडी रंगाची किंवा पांढरट अशी दिसते। तर असे प्रकारच्या बुरशीची वाढ आंब्याच्या मोहरावरती झालेली दिसून येते। या रोगासाठी अनुकूल घटक जर आपण विचार केले तर जे घटक आंबा पिकाला मोहर येण्यासाठी अनुकूल आहेत तेच घटक या रोगाला लागण होण्यासाठी अनुकूल असल्यामुळं ज्यावेळेस आपल्या आंबा पिकाला मोहर येणार आहे अशा वेळेला या रोगाची लागण होणार आहे असं धरून चालणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। या रोगाच्या लक्षणांचा आपण जर विचार केला तर जो मोहर आलेला असतो त्या मोहरावरती पांढरट राखाड्या रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते। या भुरीची लागण त्या मोहराच्या टोकाकडनं किंवा जे मोहर बाहेर पडलेला असतो त्याच्या शेंड्याकडनं आतल्या दिशेने वाढत असतो। या भुरी सूक्ष्मजीव आहे हा त्याच झाडावरती किंवा इतर बाजूच्या झाडांवरती सुप्तावस्थेमध्ये राहत असतो आणि ज्या वेळेस अनुकूल घटक त्याला उपलब्ध होतात वाऱ्यामार्फत त्या मोहरापर्यंत पोहोचतात आणि तिथे त्याची लागण होत असते। परिणामी काय होत असतं, ज्यावेळेस ही भुरीची जी बुरशी बीजे असतात त्याची रुजवण होते आणि ही बुरशी बीज ज्यावेळेस त्या ठिकाणी रुजतात त्यावेळेस ते आपले अन्नरस शोषणारे अवयव ज्याला हॉस्टोरिया म्हटलं जातं ते त्या मोहरामध्ये आतमध्ये सोडले जातात आणि त्या मोहराच्या आतून ते अन्नरस सतत शोषत राहतात। परिणाम याचा असा होत असतो की जो मोहर बाहेर पडलेला आहे त्यातून सततचं अन्नरस शोषल्यामुळे हा मोहर वाळून गळून जातो। यावेळेस जर का फळं धरली असतील तर फळाच्या देठावरती सुद्धा या भुरी रोगाची लागण झालेली दिसून येते। तिथून देखील ही बुरशी अन्नरस शोषते, तो देठ कमकुवत होतो आणि अशा प्रकारचं फळ नंतर गळून जातं। या भुरीचं जर आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण करायचं असेल तर काही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात पहिली बाब म्हणजे आपल्या बागेची स्वच्छता। आपल्या बागेमध्ये असलेले जे काही रोगट अवयव असतील त्याचे किंवा त्यावेळेस एखाद्या मोहरावरती आपल्याला जर का भुरीचं लागण झाली दिसून असेल तर तो त्वरित काढून जाळून नष्ट करणं गरजेचं आहे। आपली बाग ही सतत स्वच्छ राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे। आणि तरी देखील आपल्या बागेमध्ये जर का या भुरीची लागण आपल्याला दिसून आली तर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे। जर का या रोगाची लागण मोहर येण्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाली तर आपल्या बागेतील पीक पूर्णतः आपल्या हातातून निसटण्याची शक्यता आहे, एवढं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं। या रोगाची जर लागण झाली आणि आपण त्याच्यात वेळेवरती उपाययोजना केली नाही तर 70 ते 80% उत्पादन आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला या रोगाच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे। या रोगाची लक्षणं दिसतात आंबा पिकावरती आपण काही बुरशीनाशक आहेत जी या भुरी रोगाला प्रभावशाली नियंत्रित करू शकतात, अशा बुरशीनाशकांचा वापर करावा। त्यामध्ये सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा हेक्साकोनाझोल 1 मिली प्रति लिटर पाणी, त्याचबरोबर डेनोक्रॅप 1 मिली 1 लिटर पाणी, प्रोपिनेप 1 मिली 1 लिटर पाणी, अझॉक्सिस्ट्रॉबिन 1 मिली 1 लिटर पाणी यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे। साधारण 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं बुरशीनाशकाची फवारणी करावी। तथापि मी या ठिकाणी एक नमूद करू इच्छितो की ज्यावेळेस आंबा पिकाला येतं म्हणजेच मोहर येणं किंवा फळधारणा होण्याची जो कालावधी असतो ज्याला आपण हंगाम म्हणतो, या हंगामामध्ये आंबा पिकावरती करपा रोग, भुरी रोग, त्याचबरोबर एक कीड ज्याला म्हटलं जातं हॉपर किंवा तुडतुडा, या 3
गोष्टी ह्या आंबा पिकाला नुकसानीकारक या कालावधीमध्ये ठरत असतात. मग एकदा आपल्याला फवारणी त्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी करायला पाहिजे, एकदा भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी करायला पाहिजे, तुडतुड्याच्या. तर हा सर्व जो काय खर्च आहे हा जास्त होत असतो आणि आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील शेतकऱ्याला तेवढा परवडण्यासारखा नाही. आणि हे सर्व विचारात घेऊन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक हे शिफारस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 6 फवारण्यांची शिफारस करण्यात आलेली आहे, ज्यात विविध प्रकारची बुरशीनाशकं, विविध प्रकारची कीटकनाशकं ही एकत्र मिसळून फवारण्यास सांगितलेलं आहे, जेणेकरून फवारणीवरती होणारा अवाजवी खर्च हा टाळता येईल आणि या तिन्ही गोष्टींचं प्रभावीपणे नियंत्रण करता येईल. या प्रकारे जर आपण केलं तर या 3 प्रकारच्या होणाऱ्या फवारणीवरचा खर्च आपण टाळू शकतो. एका फवारणीमध्ये या तिन्ही गोष्टी आपण नियंत्रित करू शकतो. त्यामुळे आपणा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या फवारणी वेळापत्रकाचा आपण काटेकोरपणे अवलंब करावा आणि या रोगांपासून, या किडींपासून आपल्या आंबा पिकाचं होणारं नुकसान हे टाळावं आणि भरघोष उत्पादन घ्यावं. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.